तर आपण आलेलो आहेत उदापूर या ठिकाणी. पेशंट आहे, पेशंटला पाहिला. त्याचे वडील आता हे जे चालले सूरज वाजगेंच्या शेजारी आत्माराम बर्डे, आणि ही त्यांची झोपडी आहे. आणि लाईट नाही का इथं? अच्छा. हा कुणाल का? 13 वर्षाचा. 14 वर्षाचा. 7 महिने हॉस्पिटलला दहावीला बसला असता. घरी आणलं की अशी परिस्थिती. परीक्षेच्या आधी असं झालं त्याला. 8वीच्या परीक्षेत. ब्लँकेट कुणाल? ए कुणाल, कुणाल डोळं तर फक्त, पण त्याला समजतंय. समजतंय त्याला, रिस्पॉन्स देत. थोडे डोळे हलवत. फक्त त्याला आहे ना हा, असं म्हणजे काय करावं तेच असं म्हणजे समजत नाही. मग हात वगैरे हलवतो का? थोडंसं काहीतरी लय तब्येत होती सर याची. हा ना? तब्येत होती ना इतका जाम होता. 42 वर्षाचा, 42 किलो होता. लय तब्येत होती. जीबीएस आजार झाला त्याला. ठीक आहे. मेंदूला झटका बसला ना. कुणाल आता आतुरणाला खेळलाय. कुणाल बर्डे, आत्माराम बर्डे. 7 महिने झाले. कसं घडलंय? हे अचानक घडलं सर. तो म्हणजे शाळेत होता दिवसभर. संध्याकाळी घरी आला ना, सायकलवरून पडला तो. तर आम्हाला वाटलं काहीतरी म्हणजे थोडं नॉर्मल असेल, काही अर्धांगवायूसारखं. तर आम्ही दवाखान्यात नेला. डॉक्टरांनी ॲडमिट करायला सांगितलं. म्हणजे आता 7 महिने ॲडमिट होता तो. आता 1.5 महिने झाले घरी आणला आम्ही त्याला. कोणत्या दवाखान्यामध्ये नेलं DY होतं? पाटील होतं. इथं सगळ्यात आधी सायकलवरून पडला. हो मग घरी आला तो चालत का? हो. नाही, इथं सायकलवर आला. हा आला. हा, हो. तर सायकल लावता येणं म्हणजे त्याच्या अंगात कुठं जीवच राहिला नाही. पूर्ण असं अर्धांगवायू सारखं झालं. शरीरात कुठल्याही प्रकारचं म्हणजे ताकदच राहिली नाही. थोडी कशी बशी सायकल त्यांनी इथं तुमच्या घरापर्यंत आणली? हो, शाळेतून. मग त्याला तुम्ही उचलून घरात आणलं? हो, घरात आणलं. मग इथून आळे फाटेल नेलं दवाखान्यात. तर ते म्हटले MRI करायचा. तर तिथं नेला. तर MRI केला. तर ते म्हटले पुण्याला न्यायला लागल. तर तरफाडत्या अवस्थेत त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून पुण्याला नेलं 7 महिन्यापूर्वी. पुण्याला कुठं गेलं? DY पाटील होतं पुण्याला. आणि मग डॉक्टर काय म्हटले तिथले चेक केल्यावर? तर चेक केल्यावर ते म्हटले GBS आधारचं निधन झालं म्हणून त्याचं. GBS. हो. अच्छा, हे किती दिवसांनी समजलं तिथे गेल्यावर? ते आता डॉक्टरने आम्हाला 1 महिन्यानंतर सांगितलं, वा अशा प्रकारचा आजार आहे. ते म्हटले 15 दिवसात होईल, 1 महिन्याने होईल. असं 1 महिना 15 दिवस म्हणता आता 7 ते 8 महिने चालू झाले. काय हा GBS म्हणून आजार? काय डॉक्टरने सांगितलं? ते म्हणतात मेंदूचा आजार आहे. गुलेन बेरी सिंड्रोम म्हणतात त्याला. तो मेंदूचा आजार आहे. तो हातापायांना मुंग्या येणे. तो म्हणजे आता अजून तो आम्हाला ओळखत नाही, काहीच नाही. डॉक्टर म्हणते अजून 15-20 दिवस किंवा महिना, 2 महिने किंवा 6 महिने लागू शकतात शुद्धीवर यायला. हो, म्हणजे 7 महिन्यापासून बेशुद्ध आहे. हो. तो 3 महिने तो व्हेंटिलेटरवर होता. 3 महिने बघत आहे नव्हता. आता तर थोडी हालचाल होती. पण 3 महिने बिलकुलही हालचाल नाही केली त्यांनी. डोळे पण उघडत नव्हता. डोळे पण नाही, काहीच नाही. इथून पूर्ण म्हणजे सगळं शरीर पूर्ण चोकअप. म्हणजे गळ्यातून सगळं अन्न पदार्थ आहे. हो, सगळं त्या नळीने चालू होतं. आता जसं नळीतूनच आहे ना, तसंच होतं. बाकी कोणतंही नाही. आता थोडेसे हातपाय नॉर्मल हालतात, बाकीचं काहीच नाही. बोलत नाही, काहीच नाही. हातपाय आता हलतात, थोडीशी सुधारणा नॉर्मल आहे. काहीतरी 5-10% हलतो फक्त. एवढं आपण त्याला काही बोललेलं समजतंय? थोडंफार समजतं क्वचित, म्हणजे 5-10% जास्त नाही समजत. तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार 1-2 महिने किंवा 4 महिने, 6 महिने पण लागू शकतात. काही निश्चित कालावधी नाही. निश्चित कालावधी नाही ते. हा दुर्धर आजार आहे. हो, खूप दुर्मिळ आजार आहे म्हणतात. डॉक्टर म्हणले का होईल बरं? हो, होईल म्हणताय, पण त्याला टाइम लागेल म्हणताय. किती खर्च आला? त्याला आता सर 13-14 लाख रुपये गेले आतापर्यंत. एवढा खर्च आला? हो. काय असं काय खर्च झाला? गोळ्या औषधं सगळं टोटल म्हणजे त्याचं 5-5 दिवसाला त्याचे हे होतं त्यांचं ते थेरपी काय म्हणतं ते 25-25 हजार रुपयाची एक इंजेक्शन 5 दिवस.
त्याच्यानंतर 28,000चे इंजेक्शन 5 दिवस. अजून DY पाटील. तर अजून नाही मग आता ठीक आहे, तो का हालचाल तर काहीच नाही, एवढा खर्च आता तुम्ही एवढं सांगितलं. करून आमच्याकडे म्हणजे आता त्याला खर्च करायला राहिलेच नाही. ते आम्ही घरी आणलेले, त्याला इथून पुढे पण उपचार करायचे अजून. तो अजून 5-10% झालेला नाही डॉक्टर. खर्च परवडत नाही म्हणून तुम्ही त्याला घरी आणले. घरी आणला आता. पण मला एक सांगा का आता ठीक आहे त्याचं सगळं अवयव म्हणजे बाकी काम करणं बंद आहे, लघवी संडास कसं ते सगळं जागेवर सगळं त्याचं होती का? पण ती होते का वेळच्या वेळी होती. त्याचं डायपर वगैरे बदलायला आणि त्याचं पूर्ण बॉडीतलं रक्त डाऊन झालं होतं. 5 बाटल्या तुम्ही कोण आहेत? पुण्याला? आज आहे त्यांचं जे जावं आहे. अच्छा. जे आमचे 7 महिने झाले. त्याच्या अगोदर कोण आहे हे? हे मुलगा आहे. भाऊ आहे माझा, भाऊ आहे आणि तो एका दिवशी कसं काय झालं एक्सपायर? त्याला म्हणजे हे 1 महिने अगोदर हे तिघं एक्सपायर झाले एका दिवशी, आणि त्यांच्या नंतर 1 महिन्याने ही घटना घडली आम्हाला ही घटना घडली. हो. ऍक्सिडेंट झालंय. ऍक्सिडेंट नाही त्यांचं काय झालं असेल ते बायकोचे भांडणं झाले. टाकळी डोक्याची टाकळी ना तिथं झालंय ते. टाकळी. टाकळी ही डोक्याची टाकळी बेल्याच्या तिकडे हा हा. ठीक आहे. बेल आहे ना बेल्ल्याच्या पुढं ऐका ना. हा बेल्याच्या पुढे ती डोक्याची टाकळी. हा. आणि ते इथून गेले सकाळी कामावर तिकडे राहिलं होते याला रांजणगावला. म्हणजे शेतात काम करायचे. नाही याच्या पतपिढीत कामाला होते दोघंही. हे जे आहेत हे यांचं काय नाव आहे? रोकडे. हा हे गजानन कोण आहेत रोकडे तुमचे? मुलगा आहे हा. तुमचा मुलगा. हा. आणि हा दुर्वेश. नातू माझा त्याचा मुलगा. आणि सोनबाई माझी. बरं, हे रांजणगावला हा तुमचा मुलगा कामाला असायचा? कामाला असायचे, पण सकाळी इथून गेल्यानंतर मग त्यांचं तिकडे काय झालं ते काही सांगता येणार नाही. आणि जंगलामध्ये सापडली तिघांची डेड बॉडी. ही पोरगी पुढे तिला बोलव इकडे. ती पोरगी वाचली. दिलं होतं आम्ही वाचवलं तिला. ती पोरगी नाही नाही, जंगलामध्ये काय गेलो, काय काय होतं नक्की? काय आम्हाला नाही सांगता येणार, पण हे जंगलामध्ये सापडले ना. म्हणजे यांचा मृतदेह सापडले हा. तिघांची? हा. आणि कोणत्या अवस्थेत? ही मुलगी पळाली त्यांच्या निष्ठून. पुढे गौरी ये इकडं. सोबत होती का तेव्हा? बापरे. ते जंगलातून पळाली. जिचं औषध असं गळत होतं असं खाली. हिच्या तोंडावर औषध गळत होतं. आणि आम्हाला अचानक पोलीस स्टेशन मधून फोन आला. रांजणगावच्या? हा नाही टाकळी. टाकळी. हा. तिथून मग ते पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनने मग आम्हाला केला का भाई असं आज गौरी नावाची चैत्राली फोन आहे, चैत्राली नाव आहे तिचं. हा. आणि मग तिथं आम्ही गेलो तर तिला विचारलं. ही जंगलातून पळत एका माणसाला सापडली आणि त्याने पोलीस स्टेशनला नेली. कोणतरी गवत कापित होता आणि मग ते पोलीस स्टेशन नेली. नंतर मग आम्ही गेल्यानंतर मग हिला विचारलं काय झालं बुवा. मग बाबा म्हणे इकडे या म्हणे, असं झाले पप्पा आणि ते तिकडे काहीतरी औषध का काय घेतलं म्हणे तिकडे जंगलात. आणि मग हिला मी नगरला, मग डॉक्टरनी सांगितलं हिला नगरला घेऊन जातो मी नगरला हिला घेऊन गेलो. आणि बाकीचे या माणसाला सापडायला म्हणजे जंगलात सापडली. मग किती वेळ सापडवलं? तिच्यामुळे सापडली. हा. लगेच सापडली हिच्यामुळे. सगळे जागीच केले होते? हा लगेच सापडली. ज्या दिवशी जागडलं त्याच्यानंतर 1-2 तासांनी लगेच सापडली. गेल्या वर्षीच झालंय हे? नाही हा 2023 ला. हा 5. आणि हे घडल्यानंतर मग एक कुणालचं आमच्यावाल्या 1 महिन्याने परत जे असं असेल घडलं आमच्या घरामध्ये. ते झालं आणि ही सांगते का काय झालं होतं आतमध्ये राहणार? हा. दिदे काय झालं होतं तेव्हा मम्मी पप्पाचं? भांडण. कशावरून? ते नीट गाडी चालत नाही, ते नीट रस्त्या हे करतेच नाही म्हणून ते इकडं तिकडे हे करतात म्हणून झालं होतं भांडण. ती ना इथंच होती. नाही नाही, काय म्हणजे असंच तू सोबत होती ना? हा. अरे संग जाते अरे थांबा तुम्ही जरा. हा. थांबा तुम्ही. दीदी पप्पा, तुझा भाऊ आणि तुझी मम्मी आणि तू सोबत कोणत्या गाडीने गेले तिकडं? ऐका ना, मोटरसायकलवर गेले होते. घरून रांजणगाववरून ना? नाही इथूनच निघाले तिकडे जायला. 6 वाजता. आणि मग काय झालं मग मोटरसायकल चालवताना? त्यांचं भांडण झालं. गाडी चालवतानाच? हा. पप्पा काय म्हणायची? पप्पा काहीच नाही म्हटले. मम्मी काय म्हणायची? मग सारखी भांडायची त्यांच्यासोबत. काय म्हणायची? तुम्ही नीट रस्ता पाहत नाही, गाडी चालवत नाही असं का? हा. हा नक्की सांग ना. बोल, घाबरू नको तू बिलकुल.
आणि मग रानामध्ये पप्पांनी गाडी थांबवली ना हा आणि काय केलं? टाके मग गाडीला पावली आणि दरीत नेलं आणि मग औषध पाजलं. कोणाला? पहिले दुरेशला, दुर्वेशला आधी पाजलं, मग मला. तुला म्हणजे असं बळजबरीने पाजलं का पप्पांनी? हा आणि मम्मी काही सोडत नव्हती का? मम्मी काय म्हटली? काहीच नव्हतं म्हणत. काहीच नव्हती. हा मग दुर्वेश औषध पिला, तू पिली, म्हणजे पाजलं. हा मग मम्मीला पाजलं का पप्पानी? नाही, ते दोघं त्यांचे पिले. सोबतच पिले का ते? हा मग तिथे दरीमध्ये पण ते भांडत होते का? नाही. गौरी तू कशी निसरली त्यांना सांग. मग कसं काय तो काय झालं? मग औषध पिल्यावर तुझ्या भावाला कसं व्हायला लागलं? काय त्रास झाला का? नाही ते मरत म्हणजे आम्ही मरत नव्हतो ना, म्हणून त्यांनी फाशी घेतली. कोणाला? पहिलं याला दिली, मग या दोघांनी घेतली. मला बोलत होते, मी पळाली. पहिले आपल्या काय त्याचं नाव लय बारीक आहे रे तो बिचारा, तुझ्यापेक्षा छोटा ना? हा मग त्याला फाशी दिली पप्पानी? या दोघांनी. कोणी? मम्मीनी आणि पप्पानी? तिकडून पप्पा, इकडून मम्मी, तिकडून पप्पा बसले होते आणि असं गुंडाळलं आणि असे उडीत होते वरती बाळाला. आणि बाळ ओरडत होतं का मोठ्याने? हा रडत होतं. मग तुला काय केलं? तुला पकडायला लागले का? नाही, मग मला बोलत होते, मी पळाले. मग तिथून मी लांब जाऊन बसले होते. हा, जाऊन पळाले. तुझा पाठलाग केला का त्यांनी? नाही, मग तू पळून आली? तुला दिलं होतं ना औषध. त्यांना शुद्धच नव्हती राहिली. मग काय करायचे ते? म्हणजे तिकडे जागा बसून राहिले होते. मी पळाले मग. आणि बाळाला वरती असं दोरीने लटकवलं का? हा, म्हणजे इकडून तिकडून धरलं आणि तो असं इकडं तिकडं होऊ लागला. हा, म्हणजे दोघांनी असं त्याला मध्ये धरून ओढत होते. आम्हाला हा लांब सापडा पाण्यामध्ये फेकून दिली. पाण्यात फेकून पाणी जी टाकी असं तलाव होतं आणि त्याच्या सापडा गेल्यानंतर तलावामध्ये. म्हणजे फेकून दिला त्यांनी. अरे पण ज्या हे मुलीला हा ज्या मुलीला पाजलं, पण जे मुलगी औषध प्यायला घाबरायची ना, मग इथंच धरलं तिनं. गिळलंच नाही. नाही, मग इथं यांठ्याने सांडलं. ते पळाल्यानंतर मग सांडलं यांठ्याने आणि मग त्या एका माणसाला सापडली चांगलं. त्या माणस कुठं चालली बाई? हा, तर मग म्हणजे उदापूरला चालली. म्हणजे इकडं कुठं उदापूर? मग ते ना धरलं त्या माणसाने तिला आणि मग पोलीस स्टेशनला नेलं. मग तुम्ही आणि दिदे मला सांग, मग पप्पांनी औषध कुठून आणलं? दुकानातून आणलं का त्यांच्या सोबत होतं? ते ऍसिड होतं. काय न कुठून आणलं त्यांनी? गुरुवारी आले तेव्हाच आणलं होतं ते हा का? औषध. आणि पप्पाची आणि मम्मीची सारखी भांडणं व्हायची का? हा, तिकडं भांडण व्हायची, इकडं नाही. ते नाही, इकडं नाही करायचे ते इकडं आल्यावर. मग दोघं खोलीमध्ये म्हणजे पार मारामारी व्हायची? नाही, मारामारी नाही, भांडणच नसते. शब्दिक मानलं. नुसती शाब्दिक? ते दोघच होते तिथं. दोघंच मुलं होते. इथंच होते ना. अरे बापरे, ही तर खूप. ही मुलगी आणि हा मुलगा हा आमच्याकडे ते दोघंच काय मग लहानपणापासून आमच्याकडे. मग इथं काय तुम्हाला कळलं का भांडण नाही, कोणत्या मग आम्ही कारण? काय जाऊन येतो, आम्हाला काही प्रॉब्लेमच नाही. काही माहितच नाही याचं काय चाललंय. काय चाललंय हे माहित नाही. आणि जर कळतं की ह्या मुलांना आम्ही जाऊन देत नाही, तुमचं तुम्ही तर काही करा तिकडे. आम्ही लहान असताना हे वाचवले जगावले आम्ही, एवढे असताना त्यांना काही प्रॉब्लेमच नव्हता. आणि काय गरज काय होती? हा काय म्हणजे प्रॉब्लेम आहे हे काही कळालंच नाही आम्हाला त्यांचा. आणि इथं काही भांडणं बिंडणं होत नसेल. सकाळी उठायचे, एक दिवस यायचे, दुसऱ्या दिवशी जायचे पोरांना भेटून. इथं व्यवस्थित राहायची? हा, इथं यायचे. नानी ते याची बायको आहे पौर्णिमा, ती काय काम करायची? तो ती ती दोघंही घरी एकाच याच्यात आहे. एकच कंपनीत काम करायची का? हा, म्हणजे बस समजते ते. पतसंस्थेत? हा, कोण? पौर्णिमा? हा, पौर्णिमा ना. अरे तो मुलगा कवळा किती म्हणजे. पहिलेला आहे तो. पहिलेला होता म्हणजे यंदा पहिलेला केला असता. आज त्यांच्यावाली आहे. ठीक आहे. त्यांचा सक्का भाऊ आता. सक्का भाऊ ना तुमचा? हा, सक्का भाव होता. लय शांत होता. कोणी पण नाव घेईन. दादाला पण माहिती कोणी नाव घेईन, कोणाला विचारा का तो कसा होता. एकदम शांत, एकदम गरीब, लय भारी होता. ते कधी त्रासच नाही दिला. म्हणजे मग असं टोकाचं पाऊल कसं उचललं त्यांनी? तिकडे 2 जण होते ना, त्याच्यामुळे त्यांच्यात काय मला माहिती नव्हतं. ते किती वर्ष, 10 वर्ष राहत होते. मला माहिती नव्हती त्यांची खोली पुढे म्हणून. म्हणजे मी कधी येणं जाणंच नव्हतं ना माझं. मी एकटीच बहीण त्यांना. ठीक आहे, दुर्दैवी घटना आहे ती. पण नवरा बायकोचे भांडण असं टोकाचं पाऊल एवढं का उचललं? म्हणजे त्यांना काय
बाकीचं काही टेन्शन होतं का? काय असं होतं काही कळालं आर्थिक नाही. परिस्थितीमुळं? काही आम्हाला असं काही कळालंच नाही तर मग आम्ही इथं आला आणि मला म्हणला पोरं माझ्या होते ना आई म्हणला श्रीरामपूरला जायचे आम्हाला नानाला आणि नानीला भेटायला. तर मी म्हणलं मग तुम्ही दोघं जण जा ना. तर म्हणला नाही आता दोघं जण जायचं तर मग पोरांना बी नेतो. तर मी त्याला लुगडे बिगडे दिलं असं बुजगाराला थंडीचे दिवस होते. तर म्हणलं बाळा मग त्याला लुगडे बिगड्यामध्ये बुजगारून नाही शिटर घातलं. एवढेच 2-3 शब्द. तर सासरवाडीला जायचं तेव्हा मग आपण तरी कसं काय अडवायचं नाही. दुर्दैवी घटना घडली. हा बोला. त्यानंतर तुम्हाला सांगतो हे असं झालं हे म्हणजे सकाळी यायचे. आज नेमकी पित्राचा कार्यक्रम होता का? हा आज त्यांचं वालं जे होतं आज ती आय नोंदणी नसते. आई नवमीचं होतं ते आज त्यांचं वालं काय सांगत होते तुम्ही? म्हणजे ते संध्याकाळी कामावरून सुटले का कधी यांना भेटायला म्हणजे सुट्टी दिवशी आता उद्या गुरुवार येते आदल्या दिवशीच मुक्कामी यायचे आणि एक दिवस मुक्कामी राहिले कोणाला भेटले का सकाळी पहाटे निघून जायचे म्हणजे पोरं दोन्ही इथंच होती. हा मग आमचे नेली काय पोरं दोघांना बी त्यांनी? काय आहे आता ते देवाला माहिती आता त्यांचं त्यांना माहिती हा ते आता त्यांना माहिती आहे ते ती काय ठरूनच आली होती. काय सांगता येणार नाही पण काय म्हणे आम्हाला सासरवाडीला जायचंय म्हणजे श्रीरामपूरला हा. त्यांची म्हणलं मग थंडी दिवस आहे तुम्हाला थंडी एवढे सकाळीच नको मग त्याला ते म्हणजे मुलाला असं बुज करून दिलं मग गेल्यानंतर मग काही मला वाटतं 11-12 वाजच्या दरम्यानमध्ये फोन आला म्हणजे सगळे हे दोघं बी भावंड इथंच होते, ते फक्त तिकडं राहायला होते आणि ते ठरून आले. ते इथे किती वेळ राहिले? ते एक दिवस नाही रात्रभर फक्त रात्रभर. सकाळी कामावर जायचं ना आले आणि इथं झोपायचं आम्ही एका जाथुरला मध्ये रात्रभर आले. कामावर जायचं ना मामाच्या इकडे न्यायचं म्हणून घेऊन गेले. हा घेऊन गेले अरे आणि बापरे. तसं आमचं भांडण नाही काय नाही तसं काही कळालंच नाही आम्हाला काय जर त्यांच्या कळतं- सोबत त्यांचे कारण घेऊन गेले. आणि कळत तर आम्ही या मुलांना जाऊन देत नाही त्यांना जाऊन देत नाही तर तुमचं काय प्रॉब्लेम आहे सांगा भाऊ आम्हाला काय ते आम्ही निसतो तुम्हाला काय आहेच ना ते काय पोराची लई आठवण येत असेल ना? आता काय सांगितलं आज कोणतं? हे लहान पोरग जे आमच्या तिला पेलं नाही आईला बरं बघतो. जे दुधाची बाटली घेऊन इथं साय मोठं गेलं होतं आता काय सांगायचं तुम्हाला आता 3 महिन्याचा सांभाळाय मी दुधाच्या बाटली 3 महिन्याचा सांभाळाय दुधाच्या बाटली. पण आईला सुद्धा पिऊन दिलं नाही मी. इतकं जीव लावला आम्ही. मग तुम्ही सांगा काय वाटतं ना आमच्या आत्म्याला. ते 2 जण गेले आणि त्यांच्याबद्दल नाही पण माझा बाळा एवढं केला ना एवढं बाळा एवढं सांभाळलं मी लेकरू ते. त्याच्यानंतर ते जरा वातावरण होतं नाही ते या पोराला मी माझ्या अख्ख्या आयुष्याची कमाई या पोराला घातली तरी बरं नाही अजून याला. ते कोले साहेबांनी 6 लाख रुपये बिल मिटवलं. 7-7.5 लाख रुपये आमच्यावाली स्वतःची माई गेली. लहानचं मोठं केलं नाही हे लहानचं मोठं केलं यांना बी आम्ही शाळा शिकवली याला आणि अजून सुद्धा बरं नाही. तुम्ही रडू नका. घराचे हांडे भांडे सुद्धा मोडले आम्ही आपण. घरातले हांडी भांडी शोधलं मोडले काही राहिलंच नाही. काही दिदी नको रडू. दूध पिल्लू. लेकरांना शेवटी आठवण होत असं. आता कोणी आम्हाला तरी कुणाला एवढा वाईट नाही प्रसंग मी म्हणजे पहिल्यांदाच पाहिला. आम्ही आजूला खरं तर त्याचा आजार पण पाहिला. आम्ही रगडी तो कामधंद्याला आम्ही लागलो. कुणाचा आजार पण पाहिला होतो पण इथं आलो हा प्रसंग आला म्हणजे इतकं वाईट आणि पहिल्यांदाच असा प्रसंग पाहिला. कामाला जातो आम्ही त्याच्या गोळ्या औषधं करताना कधी काम लागतं कधी नाही लागत. काही सुद्धा नाही ठेवलं आम्ही त्याच्या करताना. शेवट काय झालं आता पैसे संपले शेवट भांडी पिताळी इकले मोडले, ड्रायव्हर काही यायचा तो राहिलं नाही. एवढा खाऊ तरी घेऊन यायचा. बरं नाही त्याच्यावर अजून. माझ्या मुलांना दोन्ही मुलांना सायकल घेतली त्यांनी. मामा म्हणला तू जर परीक्षेत पास झाला ना तुला एकदम रेंजर सायकल घे मोठी सायकल घे. नाही आम्हाला आता परीक्षेच्या आधीच असं झालं. मामा ये इकडं. असं झालं. आता याला तुम्ही 6 लाख रुपये कोल्हेंनी मदत केली सांगितलं हा. खासदार साहेबांनी. पोलीस साहेबांनी मदत केली. तुमचे बिल दिलं. पैसे गेले. म्हणजे रोख पैसे जे गोळ्या औषध आम्हाला दवाखान्याचे हे काही फ्री मध्ये दिलेलं. ते औषधं जेवढे महाग आहे सर काही हा आजार आहे हा असा आजार आहे का कोणाला होऊ नये मोठ्याला होऊ नये आणि गरिबांचा विषयच नाही. तुम्हाला सांगतो या औषधं मेडिकलमध्ये सुद्धा भेटत नाही एवढे महाग आहे. त्यांनी ते क्वचित मग कंपनी उपलब्ध आहे मग त्यांच्यातून मागवले क्वचित औषधं कुठेतरी पण मिळत नाही. नाही
मग आता ते कुठेतरी ऑनलाईन करायला आम्ही एवढं औषध लागते बा कसे आहेत काय, मग ते ऑनलाईन करायचे मग तिथून पुढे भेटणार. हा आजार असा दुर्मिळ आजार आहे. ठीक आहे ठीक आहे. तर बाप तर थकलाय आता, काम काय करतो तुम्ही? शेती मजुरीने जातो. कुठं जाता मजूरला? मजुरी शेतात जातो, कामास लोकांच्या शेतामध्ये जाता. हो. हे झोपडं आहे, तुम्हाला घरकुल वगैरे नाही दिलं का सरकारने? आलंय घरकुल पण आलंय पण अजून जागा नाही. भाऊचं असं झालं, बांधायचं होतं त्याच्यात ते त्यांचं होतं. ही अशी घटना झाली आणि 1 महिन्याने आमचं कोणाला ते नाही. गेला याला सगळं. हा सर ही जागा सुद्धा दुसऱ्याची जागा सुद्धा नाही आम्हाला. घर घरकुल मंजूर होऊन परत गेलं, जागाच नाही तर काय करायचं. फार गरीब कुटुंब आहे तुम्ही. आता कुणालचं काय केलं पाहिजे आता? काय तुमची अपेक्षा आहे बोला. तर आम्हाला आता मदत पाहिजे त्याच्या. इथून पुढं आता त्याला आता 10 किंवा 20% बरा झाला, इथून पुढे त्याला 70-80% क्लिअर करायचं सर. आता इथून पुढे 7-8 महिने आमचे एवढे पैसे गेले, आता 1 रुपयाने गोळ्या औषधाला पैसे राहिले. किती रुपये खर्च येऊ शकतो? तर अंदाजे ते नाही सांगू शकत. फक्त 100 तो बरा. हा, तुम्ही काय ते आजार आहे, आज तर पूर्ण जो किती येईल खर्च अंदाजे? डॉक्टरांनी जर सांगितले 5-6 लाख रुपये तुम्हाला अजून खर्च आहे किंवा वर्ष लागन, तो एका दिवसात उठू शकतो, वर्ष लागन त्याचं सांगता येणार नाही. कारण त्याचं मेंदूवर मोठं प्रॉब्लेम आहे. मेंदू ज्या वेळेला तो हे होईल त्या टायमाला त्याचं ते तरतरी येईल. पण त्या आजाराने एवढी जी हालत केलेली आहे, हे हाता बायांची काळ्या किरकोळ झाला आहे, हे उजारता वेळ लागणार. त्याचं हाताचं मालिक असे बोट आहे त्याची अशी. किती खर्च येईल? तरी त्याला 5-6 लाख रुपये खर्च येणार आहे. घरी मालिश आहे, ते मालिश करा म्हणून आज सांगितलं, कारण तो आजार गेलेला आहे. परंतु ते जे हातापायांचे शिरा आहे किंवा ते खाणे व्यवस्थित द्या, ह्या गोळ्या द्या त्यांनी दिलेले आहेत. त्याला व्यायामासाठी दवा- आपण पाहिलंय की कुणाल बर्डे आपल्या उदापूर गावातील एक 8वीतील मुलगा, जो रोज शाळेत जायचा, सायकलवर स्वतः सगळ्या गोष्टी करू शकत होता. त्याला अचानक ह्या GBS आजार, खरं तर मी पहिल्यांदा असा आजार पाहिलाय. हा खरं तर दुर्मिळ आजार आहे, परंतु GBS आजाराने त्याला अचानक ब्रेन स्ट्रोक सारखा हा प्रकार झालाय. आणि आपण पाहिलंय की जो मुलगा असा पैलवानासारखा होता, तो असा एकदम काडीसारखा झालाय. कुटुंबाने यांनी बरेचसे प्रयत्न केले त्याला वाचवण्यासाठी. DY पाटील असेल, खासदार साहेबांच्या माध्यमातून पण बरेचसे प्रयत्न केले, परंतु आजही हा मुलगा आथरुणाला खेळू नये. आणि यांच्या कुटुंबात आपण आल्यानंतर संदीप भाऊ हा प्रसंग पाहिला की यांच्या कुटुंबातील ही तीन हे सगळे त्यांच्या कुटुंबात 3 सदस्य, एक कुटुंबच उद्ध्वस्त गेलेलं आहे. हा फक्त हे असं कुणाला होतं? बघा कुणाची अरे वा, तब्येत कशी होती, तू तर पहिलवान सारखी तब्येत होती त्याची. या लेकराचं इतकी वाईट अवस्था. आणि हे कुटुंबाचा असा प्रसंग घडला. शाळेमध्ये सुद्धा चौकशी करा. अचानक हे 3 सदस्य त्यांचे गेले, कशी बशी पोरगी वाचली, आणि नंतर कुणाला असा आजार जाडला. नेमकं गरिबांनी करायचं काय, कशी परिस्थिती बघा. तुम्ही इथं बेड लावलाय, मध्यंतरी आपण एका ताईच्या घरी गेलो होतो, तशी परिस्थिती. बाळोत्री आणलेला आहे तो पण. त्यांनी भाड्याने ते असं बेड आणलाय, लहान लेकरला कस तरी जागा होता ते. आणि खरोखर कुटुंबाला वाटतंय की काहीतरी करून आमचा मुलगा जगला पाहिजे. आपण परत जसं खासदार साहेबांनी तुम्ही सांगितलं की मागाशी मदत केली होती, मी खरं तर तालुक्यातील जे आपले दानशूर व्यक्ती आहे त्यांना पण हे खरं तर मनापासून विनंती करायला की अशा कुटुंबाच्या मागं उभं राहिलं पाहिजे. निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार आहे, सगळ्या गोष्टी आहे, यांनी अशा कुटुंबाला खरोखर मदत केली पाहिजे. वाटतं हो यांना कुठेतरी आपलं लेकरू जगलं पाहिजे. नातू आहे, बाबांची काय अवस्था आहे. आज इकडे त्यांचं एक नातू गेलेलं आहे, एक नातू आथरुणला खेळू नये, काय कुटुंबाची वाईट अवस्था आहे. आणि खरोखर म्हणजे माझी सगळ्यांना हीच विनंती असेल, जेवढा आम्हाला प्रयत्न करता येईल तेवढा आपण नक्कीच या कुटुंबासाठी मदत करू. एखाद्या हॉस्पिटलसाठी पण मी एखाद्या हॉस्पिटलला पण नक्कीच यांचा जो आजार आहे यांचे रिपोर्ट जे आहेत, कारण मी हा पहिल्यांदा असा आजार अनुभवला आहे. एखाद्या चांगल्या हॉस्पिटलला निश्चितपणे असं नेमकं होतंय का उपाय, किंवा एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला याचे उपचार होतात आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहू. मुख्यमंत्री सहायता निधी असतात किंवा काही जे सहायता निधी असतात याच्यातून पण आपण प्रयत्न ते काय करू. ट्राय केलं का? मुख्यमंत्री सहायता निधी वगैरे सगळं झाले. आपण कोणतं केलं होतं, केला होता, त्याच्यात 1.25 लाख रुपये भेटले सर. ते दवाखान्याने वळून घेतले, ते त्याचा आम्हाला 1 रुपयाची गोळी औषध दिलं नाही ते. डॉक्टरांनी आम्ही फक्त जर आर्थिक परिस्थितीमुळं ते जर बाळ जर असं घरातच जर बेडवर झोपून असत
तर कुठल्या तरी डॉक्टरांनी देवदूतासारखं उभं राहिलं पाहिजे. आम्ही करू, शेवटी जेवढं काय करता येईल तेवढं करू, पण शेवटी आपल्याला पण काही लिमिटेशन आहेत, बंधन आहेत. खरोखर मला म्हणजे डॉक्टरांकडे पण माझी हीच विनंती असेल, एखादं जर न्यूरोसर्जन असेल किंवा मेंदूचे काही डॉक्टर असतील, बरोबर ना, त्यांनी जर अशा जर बाळावर काही उपचार केले, आम्ही पण ह्या गोष्टीच्या माध्यमातून एखादं हॉस्पिटल अशी मदत करेल काय, हे पण आपण नक्की सर्च करू. समजा जर आता तुम्हाला मदत करायची, आपण दाखवतोय, सत्य दाखवतोय, यातली कोणती स्टंटगिरी नाही, जी वस्तुस्थिती आहे वास्तव. तुमचं जर समजा पैसे लोक पाठवा इच्छा आहे, तर कोणाच्या खात्यावर पाठवलं पाहिजे? नंबर वगैरे आहे का तुमच्यावर? काय नंबर आहे, फोन पे नंबर किंवा फोन काय पे, दुसरा आहे का तुमचा आहे का? हो आहे, तुमचा वैयक्तिक नंबर आहे हो का? आहे. काय नंबर आहे? जरा मोठ्याने बोला. 73 50 39 89 79. 73 50 39 89 79. आणि हे का फोन पेला आहे का? फोन पे आहे. बर. जर समाजामध्ये कुणी दानशूर व्यक्ती आहे, या लोकांची खरोखरची परिस्थिती पाहून हे जे विकास बर्डे आत्माराम बर्डे यांच्या या दिलेल्या नंबरवर फुल न फुलाची पाकळी म्हणून सर्वांनी मदत करावी व या गरीब अशा कुटुंबाला हातभार लावावा, अशी जुन्नर टाइमच्या वतीने सुद्धा मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो. आम्ही देखील या कुटुंबाला आता काही ना काही मदत आमच्या पद्धतीने, आमच्या परीने होईल तेवढी करणार आहे. आणि म्हणजे आमच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं ही सगळी कहाणी ऐकून. समाजातील प्रत्येक लोकांना नाही 1 रुपये का होईना मदत आपण या कुटुंबाला नक्की करा. धन्यवाद.